बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम बी मधला जो सेकंड आहे तो काय दिलेला आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 0 to π/2 sin रेज टू 3 इंटू कॉस एक्स डी एक्स. ठीक आहे. मग आता बघा इथं काय आहे की साइन एक्स इंटू कॉस एक्स करेल. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, कॉस एक्स येतो. मग आपण काय करू शकतो, पुट करू शकतो टी इक्वल्स टू साइन एक्स. बघा आता सोल्युशन, लेट्स आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to π/2 साइन रेज टू 3x इंटू कॉस एक्स डी एक्स. ठीक आहे. मग इथं लिहायचं पुट टी इक्वल्स टू साइन एक्स. ठीक आहे. मग इथे येणार डी टी बाय डी एक्स इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. मग काय येणार डी टी इज इक्वल्स टू, बघा हा डी एक्स इज इक्वल्स टू कॉस एक्स. डेरिव्हेटिव्ह काय आला, कॉस एक्स, म्हणजेच टी टी इक्वल्स टू कॉस एक्स डी एक्स. मग बघा आपण याला रिप्लेस करू शकतो. ठीक आहे. मग आता रिप्लेस करताना इथं लिमिट पण अप्लाय करावं लागेल आपल्याला. ठीक आहे. मग लिमिट बघा आता काय काय आपली, कारण की हे डेफिनाइट इंटिग्रेशन आहे. मग इथं लिमिट पण चेंज करून घ्यायला जर आपण रिप्लेस करत असेल तर. बघा आपण काय करणार आहे, अप्लाइंग लिमिट्स. ठीक आहे. मग इथे येणार टी इक्वल्स टू साइन एक्स. मग इथं काय येईल टी इक्वल्स टू साइन एक्स म्हणल्यावर मग पहिलं लिमिट बघा, पुट पहिलं काय 0, एक्स इक्वल्स टू 0. मग टी इक्वल्स टू काय येणार आहे, मग साइन 0 काय येतं, 0 येतं. त्याच्यानंतर पुट एक्स इज इक्वल्स टू π/2 म्हणजेच टी इक्वल्स टू साइन ऑफ π/2. साइन π/2 म्हणजे काय, साइन π/2 म्हणजे साइन 90 डिग्री 1 येतं. ठीक आहे. म्हणजे दोन्ही लिमिट जिथं 0 आहे तिथं 0 राहणार, फक्त π/2च्या जागेवरती 1 होणार. मग इथं लिहायचं पुटिंग इन अबाव इक्वेशन वरचं इक्वेशन काय आहे, आय इज इक्वल्स टू, बघा लिमिट आता 0च्या जागेवरती 0च राहणार, π/2च्या जागेवरती 1 येणार. ठीक आहे. आता बघा साइन रेज टू 3 आहे, साइनच्या जागेवरती काय पुट करणार आपण, टी पुट करणार आहे. म्हणजे इथं काय येणार टी रेज टू 3. आणि डी एक्स म्हणजे काय आहे, डी एक्स म्हणजे बघा इथं आलं तर कॉस एक्स इंटू डी एक्स, म्हणजे कॉस एक्स इंटू डी एक्स म्हणजेच डी टी येणार. मग आता तुम्ही इथं इझिली कोणता फॉर्म्युला अप्लाय करू शकता, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू एन डी एक्स. मग इथं काय येणार एक्स रेज टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. ठीक आहे. मग इथे येईल आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to 1. मग आता बघा टी रेज टू 3 डी टी. मग इथं काय येईल टी रेज टू 3 प्लस 1 अपॉन 3 प्लस 1 लिमिट 0 to 1. ठीक आहे. मग येणार आय इज इक्वल्स टू टी रेज टू 4 अपॉन 4 0 to 1. ठीक आहे. म्हणजेच आय इज इक्वल्स टू काय येणार, बघा आता टीच्या जागेवरती एकदा 1 पुट करायचं, म्हणजे इथं 1 रेज टू 4 म्हणजेच काय येणार 1/4 मायनस 0/4. म्हणजे आन्सर काय आलं, आय इज इक्वल्स टू 1/4 आलं. ठीक आहे. आय इक्वल्स टू काय आलं 1/4. बघा एकदम सिंपल प्रॉब्लेम होता, फक्त साइन एक्स इंटू कॉस एक्स दिलं होतं, फक्त साइनचे दिलं साइन रेज टू 3 दिलं होतं. हा प्रॉब्लेम असा पण सॉल्व्ह होतो आणि तुम्ही ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला यूज करून पण सॉल्व्ह करू शकता. बट हा बेटर वे, याच्यामध्ये जास्त काही कॅल्क्युलेशन नसतं, त्याच्यामुळं यानेच सॉल्व्ह करायचं. लिमिट चेंज करायचे, नंतर टी रेज टू 3 येतं एक्स रेज टू यांचं फॉर्म्युला यूज करून लिमिट अप्लाय करायची, आन्सर येतं 1/4. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करू.